नमस्कार मित्रांनो, मी विशाल. आज आपण बांधकाम कामगार योजना याचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तो अप्रूव्हल झालेला आहे की नाही ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. पहिल्यांदा आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर गुगलवरती BOCW हे टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर जी पहिल्यांदा वेबसाईट आलेली आहे BOCW आणि खाली दिलेलं आहे महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर वेलफेअर बोर्ड, याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा निळ्या बॉक्समध्ये दिलेलं आहे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, लाल बॉक्समध्ये दिलेलं आहे कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन क्लेम, तिसऱ्या बॉक्समध्ये दिलेलं आहे कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल, चौथ्या यात दिलेलं आहे चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम, पाचव्या यात दिलेलं आहे अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन आणि सहाव्या याच्यात दिलेलं आहे कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन. तर आपण कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या प्रकारे पुढचं पेज येईल. त्याच्यावरती आपल्याला पहिल्यांदा आधार नंबर विचारलेला आहे, तर तिथे आपला 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे आपल्याला. आणि खाली करंट यूज मोबाईल नंबर, जो आपण फॉर्म भरताना दिलेला असतो मोबाईल नंबर, तो इथे टाकायचा आहे. व प्रोसेस टू फॉर्म याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जो तुम्ही नंबर दिलेला असेल त्या नंबरवरती 6 अंकी OTP आलेला असेल, तो इथे आपल्याला टाकायचा आहे. जर OTP आलेला नसेल तर इथे चुकीचा OTP 6 अंकी टाकायचा आहे आपल्याला आणि व्हॅलिड OTP वरती क्लिक करायचं आहे आपल्याला. इनव्हॅलिड OTP दाखवेल आणि नंतर ओके करून रिसेंट OTP वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जो OTP आलेला आहे आपल्याला OTP आलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP याच्यावर क्लिक करायचं आहे. व या प्रकारे आपली जी प्रोफाईल असेल तिथे आपलं स्टेटस दाखवलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन स्टेटस दाखवलेलं आहे. ते चालू आहे की नाही ते चेक करायचं. जर तुमचं इनॲक्टिव्ह असेल तर कार्ड बंद असेल आणि ॲक्टिव्ह असेल तर कार्ड चालू असेल तुमचं. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.